तर मित्रांनो, जो आपण व्हिडिओवरती थंबनेल पाहिलेला आहे तो अगदी बरोबर आहे. तरी आपण जो या स्क्रीनवरती पाहतोय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो उद्या जमा होणार आहे. तरी आपण या संदर्भामध्येच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पाहूया पुढील माहिती. मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची माहिती आलेली आहे. एक आनंदाची महत्त्वाची बातमी आलेली आहे, जेणेकरून आपला जो हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा तो आपल्या खात्यामध्ये उद्या ट्रान्स्फर होणार आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्या मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन ही आदिती तटकरे मॅडम यांनी ही पोस्ट टाकलेली आहे. या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. ते पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती या व्हिडिओमधले समजेल. तर आज आपण पूर्णपणे माहिती पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladkibaheen.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आतमध्ये KYC प्रक्रिया पूर्ण करावी, ही नम्र विनंती. तरी सर्व लाडक्या बहिणींना एक सूचना आहे की आपण जर KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तो आपण KYC प्रक्रिया पूर्ण करून 18 तारखेच्या अगोदर घ्यावी, जेणेकरून आपला जो हप्ता आहे, जो सन्मान निधी आहे तो आपल्यापर्यंत प्रत्येक महिन्याला पोहोचेल. KYC आपण पूर्णपणे करून घ्यायची आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हे आपल्याला जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो उद्यापासून सुरुवात होणार आहे. तरी 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. ही माहिती लक्षात घ्यावी. तरी सर्व लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा सांगतो, KYC प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून येणारा पुढचा हप्ता येण्यासाठी आपल्याला काही अडचण येणार नाही. धन्यवाद.